गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक. 12 वाजेपर्यंत विधान परिषदेचं कामकाज तहकूब. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान. नाबार्ड सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत मंजूर. सरकारला 30,000 कोटी रुपयांपर्यंत भांडवल ठेवता येणार. चीनशी युद्ध होण्याची कोणतीही शक्यता नाही. द्विपक्षीय चर्चेतून तोडगा निघेल असा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला विश्वास. सामान्य माणसाला पारदर्शी आणि गतिमान सेवा देऊ शकणाऱ्या महाडीबीटी आणि महावास्तू या 2 पोर्टल्सचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आणि चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत. नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी मनशिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. एसआरए प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक आजही विधान परिषदेत आक्रमक झाले. या गदारोळामुळे कामकाज 3 वेळा स्थगित करण्यात आलं. सकाळच्या विशेष सत्राचं कामकाज या गदारोळातच वाहून गेलं. आज सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मेहता यांच्या राजीनाम्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेतली. मेहता यांच्या भ्रष्टाचाराची 3 प्रकरणं समोर आली आहेत. हा विषय गंभीर असून भ्रष्ट मंत्र्यांकडून उत्तर नको, राजीनामा हवा या मागणीवर विरोधक ठाम राहिले. सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना या संदर्भात मुख्यमंत्री मंगळवारपर्यंत उत्तर देतील असं सांगत विरोधकांकडून आचारसंहिता पाळली जात नाही असा आरोप केला. मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा 15 तर दुसऱ्यांदा 20 मिनिटांसाठी आणि नंतर 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. या मुद्द्यावरून विधानसभेचं कामकाजही सकाळी 15 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. पीठासीन अधिकारी योगेश सागर यांनी प्रश्नोत्तरं पुकारल्यानंतर पहिल्या प्रश्नादरम्यानच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक नवा आरोप केला. मुंबईत सांताक्रूज इथला भूखंड केंद्रीय समितीत सदस्य असणाऱ्या विकासकाला प्रकाश मेहता यांनी बेकायदेशीररित्या मिळवून दिल्याचा आरोप होता. हा आरोप करून विरोधक आक्रमक झाले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानं गोंधळ झाला आणि कामकाज स्थगित झालं. आता जाऊया थेट विधानसभेत. त्या बैठकीमध्ये किनारपट्टीच्या गावामध्ये क्षारयुक्त पाणी होतं आणि या पाण्यामुळे लोकांना अनेक आजार होतात असा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने या ठिकाणी अहवाल दिलेला आहे. आणि खरं तर या अहवालाच्या आधारेच जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही वेळोवेळी मागणी केली होती. आणि 2016 मध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या गावामध्ये टंचाईग्रस्त गावामध्ये टंचाईने पाणी टंचाईसाठी टँकरने पाणी पुरवठा केला होता. या संदर्भात आपण माननीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी विनंती करतो की किनारपट्टीचे जे गाव आहे त्या गावामध्ये पाण्याचं चांगलं नाही आहे, क्षारयुक्त पाण्याचं स्रोत आहे. म्हणून आपण किनारपट्टीच्या गावाच्या साठी ज्या नगरपालिकेकडे प्रस्तावित असलेल्या योजना किंवा या सगळ्या गावांसाठी वेगळी योजना आपण कराल का, असा स्पेसिफिक या ठिकाणी प्रश्न. विधानसभेतल्या कामकाजाचं थेट प्रसारण आपण पाहत होतो. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलानं काल रात्री एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. जिल्ह्यातील बिजबेहरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलानं शोध मोहीम हाती घेतली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याचा खात्मा केला. सुरक्षा दलानं परिसराची नाकाबंदी केली असून शोध मोहीम सुरू आहे. दोन्ही बाजूकडून गोळीबार होत आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत काल आवाजी मतदानानं संमत झालं. या विधेयकात नाबार्ड विधेयक 1981 मध्ये केलेली सुधारणा समाविष्ट आहे. त्यानुसार केंद्र सरकारला नाबार्डमध्ये आता कमाल 30,000 कोटी रुपये एवढं भांडवल गुंतवता येणार आहे. याआधी ही मर्यादा 5,000 कोटी रुपये एवढी होती. सध्या या बँकेत सरकारचा हिस्सा 99.5% इतका असून उर्वरित हिस्सा भारतीय रिझर्व्ह बँकेचा आहे. ग्रामीण भागात कृषी आणि औद्योगिक विकासासाठी नाबार्ड कर्जपुरवठा करते, तसंच या प्रक्रियेचं नियमनही करते. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनशी युद्ध होण्याच्या कोणत्याही शक्यतेचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. चीननं 2012च्या सीमा कराराचं उल्लंघन केल्याचं सांगत स्वराज यांनी राज्यसभेत डोकलाम समस्येबाबत चिंता व्यक्त केली. मात्र द्विपक्षीय चर्चेतून यावर तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चीनची राजनैतिक चर्चा सुरू असून शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्यात येईल असं त्या म्हणाल्या. याबाबत भूतानशीही चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा समस्या सोडवण्यासाठी संयम गरजेचा असल्याचं त्या म्हणाल्या. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही असं सांगत स्वराज यांनी पाकिस्तानशी चर्चेला नकार दिला आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा शक्य नसल्याचं स्वराज यांनी स्पष्ट केलं. 50 वर्षांवरील अकार्यक्षम मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा निर्णय बिहार सरकारनं घेतला आहे. शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अकार्यक्षम शिक्षण संस्था ओळखून विभागाची कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्य सचिव अंजली कुमार सिंग यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे 3 वेळा कार्यक्षमता चाचणीत अपयशी ठरलेल्या शिक्षकांना हटवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे काही शाळा विलीन करण्यात येणार आहेत. अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना इतरत्र हलवण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 20 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकेल अशी शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. या जिल्ह्यात 5 लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली असून जिल्ह्याचा बहुतांश भाग हा हलक्या जमिनीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अडवलेल्या पाण्याचा वापर करून पीक जगवण्याचा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. माळरानावरच्या पिकांची अत्यंत वाईट परिस्थिती असून कृषी विभागानं त्याचे पंचनामे करून पंतप्रधान राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेतून 25% लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. महाडीबीटी आणि महावास्तू पोर्टलमुळे सामान्य माणसाला पारदर्शी आणि गतिमान सेवा मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र शासनाला अनेक योजनांअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यासाठी महाडीबीटी आणि महावास्तू पोर्टल या पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृहात झाला. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, जलसंधारण मंत्री राम शिंदे, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या योजनेमुळे गतिमान सेवा मिळायला मदत होणार आहे. योग्य आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शीपणे मदत पोहोचेल. महावास्तू पोर्टलमुळे घर बांधणीसाठी नकाशा मंजूर करणं तसंच इतर बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळणं सहज सोपं होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महाडीबीटी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम थेट जमा होईल. यामुळे यामध्ये अधिक पारदर्शकता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाताना होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसंच गणेश भक्तांचा प्रवास सुरळीत होण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे निर्बंध लागू नसतील अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातलं निवेदन विधानसभेत पटलावर ठेवल्यानंतर दिली. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं जादा बसेस सोडण्यात येतात. मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. म्हणून ट्रक, ट्रेलर यांच्यासारख्या 16 टनापेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना या महामार्गावर पनवेल ते सावंतवाडी इंचुली दरम्यान 23 ऑगस्टपासून मर्यादित कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत गोवा महामार्गावरचे खड्डे पेवर ब्लॉक आणि कोल्ड मिक्सनं भरण्यात येतील असं आश्वासन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिलं. रत्नागिरीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. बांधकाम मंत्र्यांनी एक बैठक घेतली होती सर्व लोकप्रतिनिधींच्या बरोबर आणि त्यात निर्णय घेतला. त्याच्याप्रमाणे आदेशही गेले. आजही त्याचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदारी दिलेले सर्व स्टेट हायवे आणि एमडीआर, प्रमुख जिल्हा मार्ग आणि सगळे राज्य महामार्ग हे बांधकाम खात्याकडे दिले आहेत आणि 15 ऑगस्ट पूर्वी सर्व रस्त्यांची डागडुजी, खड्डे दुरुस्ती करणं हे 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्यात येईल. सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर या महामार्गावर 100 वर्ष जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं असता 21 पुलांची वॉरंटी संपुष्टात आली असून क्षमता संपल्याचं पत्रही बांधकाम विभागाला देण्यात आलं आहे. तसंच संगमेश्वर इथल्या सोनवी पुलाची अवस्था अत्यंत गंभीर आहे. त्याची स्लॅब कमकुवत झाली असून त्यावर 50 ते 80 टन वजनाचे धावणारे कंटेनर अधिक धोकादायक आहेत.
अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर, समुपदेशक आणि गरज पडल्यास आश्रयाची सुविधा उपलब्ध असावी या हेतूनं केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नाशिकमध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आलं आहे। या योजनेअंतर्गत एकाच ठिकाणी मोफत वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। देशभरात विविध ठिकाणी अशा केंद्रांची सुरुवात करण्यात आली असून राज्यातल्या पुणे, औरंगाबाद, नांदेड, मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या सेंटरमध्ये 10 कर्मचाऱ्यांचं पथक कार्यरत असून 24 तास ही सेवा पुरवली जाते। वन स्टॉप सेंटरमध्ये येणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना शारीरिक आणि इतर मदतींबरोबरच काउन्सिलिंग ही सगळ्यात महत्त्वाची गरज असते। येणाऱ्या महिला या मोस्ट ऑफ द ट्रॉमामध्ये असतात, मेंटल स्ट्रेसमध्ये असतात, कुठेतरी भीती निर्माण झालेली असते आणि कुठेतरी वेदनाही असते की आपल्यासोबत हे सगळं असं घडलं। तर मेन काउन्सिलरचं इथलं काम असं आहे की त्यांना त्या ट्रॉमामधून बाहेर काढणं, त्यांच्या मनावर जो अतिरिक्त ताण आलेला असतो तो ताण कमी करायचा प्रयत्न करणं। तातडीच्या निवारा स्वरूपाच्या सेवा उपलब्ध करण्यात येत असून नाशिक जिल्ह्यात हे सेंटर कार्यान्वित झाले असून ते शासकीय महिला वसतिगृह वात्सल्य येथे सुरू करण्यात आलेले आहे। आणि तिच्यावर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध जर तिला तक्रार दाखल करायची असेल तर तिला पोलीस स्टेशनला न जाता, म्हणजे तिने पीडित महिलेने स्वतः न जाता वन स्टॉप सेंटरमध्ये स्वतः पोलीस इथे हजर असणार आहेत आणि इथेच तिला तक्रार दाखल करण्याबाबतची मदत मिळणार आहे। क्रीडा महर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात झाला। या सोहळ्यात क्रीडा विभागातला क्रीडा महर्षी हरिभाऊ साने पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांना, तर कला विभागातला पुरस्कार नवोदित कलाकार सुव्रत जोशी यांना देऊन गौरवण्यात आलं। तसंच अभिनय क्षेत्रात 50 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं 3 बाद 344 धावांपासून खेळायला सुरुवात केली। भारतानं आता 400 धावांचा टप्पा पार केला आहे। दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्याचा संघाचा मानस आहे। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 439 धावा झाल्या होत्या। कोलंबोमधल्या सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारत सध्या मजबूत स्थितीत आहे। हवामान येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक, 12 वाजेपर्यंत विधान परिषदेचं कामकाज तहकूब। जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान। नाबार्ड सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत मंजूर, सरकारला 30,000 कोटी रुपयांपर्यंत भांडवल ठेवता येणार। चीनशी युद्ध होण्याची कोणतीही शक्यता नाही, द्विपक्षीय चर्चेतून तोडगा निघेल असा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला विश्वास। सामान्य माणसाला पारदर्शी आणि गतिमान सेवा देऊ शकणाऱ्या महाडीबीटी आणि महावासू या 2 पोर्टल्सचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। आणि चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।